साताऱ्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसलेला आहे। खंडाळा आणि कन्हेरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला, सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। तासभर पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली। ओढ्यांना नदीचं स्वरूप आलंय, शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे। साताऱ्यामध्ये आपण ही दृश्य पाहतोय। खंडाळा कन्हेरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ओढे दुथडी भरून वाहू लागलेले आहेत, त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तासभर हा पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसराला फटका बसलेला आहे। सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। ढगफुटी सदृश हा पाऊस झालाय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडे। तुषार, अवघ्या काही एक तासामध्येच मोठ्या प्रमाणात इथे पाऊस झालेला आहे आणि सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे, काय एकूण माहिती आहे? नक्कीच मान्सून पूर्व पावसानं साताऱ्याला झोडपून काढलंय असंच म्हणावं लागेल। खरं तर खंडाळा तालुक्यात जो काही मान्सून पूर्व पाऊस झालाय, अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस या भागात झालाय आणि त्याच्यामुळे जे कन्हेरी भाग जो आहे त्या ठिकाणी नदीचं स्वरूप ओढ्यांना आलेल्याचं पाहायला मिळालं खरं तर। आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसाचा लोंढा अक्षरशः अनेक शेतांमध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामुळे शेतीचं तर प्रचंड नुकसान झालंच आहे, त्याचबरोबर तिथले जे वीट व्यवसाय आहेत, वीट भट्टी व्यावसायिक जे आहेत त्यांचं देखील प्रचंड नुकसान झालंय, कारण सगळी माती त्यांनी जी आणलेली होती ती देखील वाहून गेलीये। लाखो रुपयांचं नुकसान त्या लोकांचं झालंय। त्याचबरोबर नागठाण्यामध्ये पण देखील वीज कोसळून एका मेंढपाळाचा मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर जे अतिट गाव आहे खंडाळा तालुक्यातलं त्या ठिकाणी देखील वीज कोसळून एका गायीचा मृत्यू झालाय। एकूणच या मान्सून पूर्व पावसानं साताऱ्याला खरं तर झोडपून काढलंय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, एका मेंढपाळाचा मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर एका गायीचा देखील मृत्यू झालाय। एकूणच सांगायचं झालं तर मान्सून पूर्व पावसामुळं काहीसा शहरी भागातील लोकांना दिलासा मिळत असला, कारण उन्हाची लाही जी होत होती ती कुठेतरी कमी झालेली असली तरी पावसानं जो काही फटका काही भागातील शेतकऱ्यांना दिला आहे तो प्रचंड आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे। आणि त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही व्यावसायिकांचं सुद्धा यामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळे खरंच येत्या काळात या संदर्भात काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात हेही पाहणं गरजेचं आहे प्रशासनाकडून। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।